सगळीकडेच लोकसभा निवडणुकीची तयारी जोरदार सुरू आहे। त्याच बाबतीत एक मोठी बातमी समोर आली आहे। महाविकास आघाडीच्या जागा वाटपांविषयी अजूनही संभ्रम दिसतोय। बघूया सविस्तर बातमी। आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्व पक्षांकडून जागा वाटपाची तयारी सुरू आहे। महाविकास आघाडीतील जागा वाटपाबाबत मोठी माहिती सध्या समोर येते। महाविकास आघाडीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीबाबत जागा वाटपावरून मतभेद असल्याचं सांगितलं जातंय। महाविकास आघाडीतील 15 जागांमध्ये मतभेद असल्याचं कायम आहे। काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात अजूनही 15 जागांवर सहमती नाही। 12-12-9 प्रमाणे तिन्ही पक्षांकडून जागा वाटप पूर्ण झालं असलं तरीही 15 जागांबाबत अजूनही संभ्रम कायम आहे। महाविकास आघाडी 33 जागांसंदर्भात वाटप पूर्ण झालं असून 15 जागांचा तिढा मात्र कायम आहे। 10 जागांविरोधात काँग्रेस विरुद्ध शिवसेना मतभेद, तर उर्वरित 5 जागांवर तिन्ही पक्षांकडून दावा करण्यात येतोय। उद्धव ठाकरे, शरद पवार, प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस नेत्या 5 किंवा 6 मार्च रोजी होणाऱ्या बैठकीत अंतिम फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब होणार आहे। सप्रेम मराठी, ब्युरो रिपोर्ट।